गणपती बाप्पा मोरया. आपण गणेशालाच सांगूया की मार्केटची विघ्न दूर कर. का मार्केट असं चाललं आहे? एक दिवस तेजीत, एक दिवस मंदीत. आज तर 1000 पॉईंट मार्केट मंदीत गेलं. एक तर असं होत आहे की फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे. सगळ्याच्या सगळ्या खराब बातम्या मार्केटने पचवल्या आहेत. हे जरी कितीही खरं असलं तरी मार्केटचं व्हॅल्युएशन जास्त आहे. रिझल्ट फारसे चांगले आले नाहीत, पण त्याच्यामध्ये चांगली गोष्ट एक आहे की लिक्विडिटी खूप आहे, कॅश खूप आहे. म्युच्युअल फंडांना ती कॅश मार्केटमध्ये गुंतवावीच लागते आहे. म्हणून फॉरेन इन्व्हेस्टर्सची कितीही विक्री जरी झाली तरी ती विक्री डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सच्या खरेदीने भरून निघते. पण या मार्केटमध्ये व्हॅल्युएशन जास्त असल्यामुळे इन्व्हेस्टर्स मार्केटमध्ये नाहीच आहेत. प्रत्येक रॅलीचा फायदा प्रॉफिट बुकिंग करण्याकडे होतो आहे. त्याचकडे लोकांचं लक्ष आहे. डिफेन्सचे शेअर्स, रेल्वेचे शेअर्स ज्या भावाला होते त्या भावापासून जवळजवळ 50% कमी झालेले आहेत. त्यामुळे सावधगिरीने पावलं उचलावी लागते. शुक्रवारीही मार्केट मंदीतच होतं, आजही मार्केट मंदीतच होतं, फारसं सावरलं नाही. आज 4 IPOचं लिस्टिंग होतं. दिवस जर चांगला असता तर त्यांचं लिस्टिंग चांगलं झालं असतं, पण तरीही थोडेफार लिस्टिंग गेन लोकांना झाले. विक्रम सोलर 332 रुपयाला दिला होता IPOमध्ये. त्याचं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 340 रुपयाला तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 338 रुपयाला लिस्टिंग झालं. पटेल रिटेल याचं लिस्टिंग चांगलं झालं. 255 रुपयाला दिला होता. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 305 रुपयाला तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 300 रुपयाला लिस्टिंग झालं. याच्यामध्ये चांगला लिस्टिंग गेन झाला, पण हा टी ग्रुपमध्ये टाकला होता. लिस्टिंग नंतर शेअर कमी होत गेला. 289 रुपयाचा भाव मी पाहिला होता. त्याच्यानंतर जेम एरोमॅटिक्स हा 325 रुपयाला IPOमध्ये दिला होता. त्याचं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 325लाच लिस्टिंग झालं. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 333 रुपये 10 पैशाला लिस्टिंग झालं. याच्यामध्ये लिस्टिंग गेन मिळाले नाहीत. श्रीजी शिपिंग 252 रुपयाला दिला होता. याच्यामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 271 रुपये 85 पैशाला तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 270 रुपयाला याचं लिस्टिंग झालं. याच्यामध्ये थोडेफार म्हणजे श्रीजी शिपिंग, पटेल रिटेल या 2 IPOमध्ये लोकांना लिस्टिंग गेन झाले. बाकीच्या IPOमध्ये लिस्टिंग गेन झाले नाहीत. पण जर चांगला दिवस असता तर त्या दोन्ही IPOमध्ये लिस्टिंग गेन झाले असते. ओला इलेक्ट्रिकला जनरेशन 3 स्कूटर पोर्टफोलिओसाठी PLI सर्टिफिकेशन मिळालं. यामुळे त्यांचा फायदा वाढेल. 2028 पर्यंत त्यांना इन्सेंटिव्ह मिळत राहील. हा इन्सेंटिव्ह 13% ते 18% डिटरमाइंड सेल्स व्हॅल्यूच्या 13 ते 18% त्यांना इन्सेंटिव्ह मिळेल. क्युराटेक बायोलॉजिक्स
या अरविंदो फार्माच्या सबसिडियरीला UKच्या अथॉरिटीकडून मार्केटिंग ऑथोरायझेशन मिळालं. हे मार्केटिंग ऑथोरायझेशन दाझूब्लास यासाठी मिळालं. त्याचप्रमाणे ग्लॅंड फार्माला व्हेसोप्रेसिन इन 5% डेक्स्ट्रोज इंजेक्शनच्या न्यू ड्रग ॲप्लिकेशनसाठी US FDA कडून परवानगी मिळाली. एरिस लाईफ सायन्स यांना स्टराईल इंजेक्टेबल मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी त्यांची जी अहमदाबादला आहे त्या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीसाठी ब्राझीलच्या अथॉरिटीकडून संमती मिळाली. उद्या मार्केटला सुट्टीच आहे आणि आता गणपती छान एन्जॉय करा. पण मार्केटचं जे विघ्न चालू आहे सध्या ते गणपतीने दूर करावं अशी आपण गणपतीला प्रार्थना करूया. पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया असं म्हणून मी माझा आजचा व्हिडिओ संपवते. नमस्ते.